तर आजचा या प्रश्नपत्रिकेचा पहिला प्रश्न आहे की दुसऱ्याच्या मनातले जाणणारा यासाठी योग्य पर्याय काय असेल. मित्रांनो, बाकीचे पर्याय सोडता आपण मनकवडा या शब्दावर लक्ष केंद्रित करू की मनकवडा एकदम आपल्याला परफेक्ट वाटतो की आपण खूप वेळा ऐकलेला आहे मनकवडा. ओके, दुसऱ्याच्या मनातले जाणणारा मनकवडा असतो. ओके, पुढचा प्रश्न पाहू की पुढीलपैकी कोणती संधी योग्य आहे. मनकामना, मनकामना, मनोकामना हे काय बरोबर वाटत नाही. तर राईट ऑप्शन मनोकामना हे बरोबर वाटते. मनोकामना. ओके, पुढचा प्रश्न पाहूया की काळ कशाला म्हणतात. क्रियापदाला तर म्हणू शकत नाहीत. कर्ता कर्म क्रियापद यांच्या योग्य वापराला सुद्धा आपण काळ म्हणू शकत नाहीत. ऑप्शन क्रमांक 3 पहा की क्रियापदावरून क्रियेची वेळ काढण्याला आपण काळ म्हणू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया की उद्या आम्ही सुद्धा गावाला जाणार आहोत. अधोरेखित शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारातला आहे. हा शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे. ओके, शुद्ध शब्दयोगी अव्यय. ओके, पुढचा प्रश्न पाहूया पुढीलपैकी संस्कृत उपसर्ग गटित शब्द कोणता आहे. बिनधोक, श्रवणीय, भंडाई, संपादन. संपादक वगैरे संपादन पण हा प्रश्न आपल्याला तत्सम हा शब्द असल्यासारखं वाटतोय. श्रवणीय सुद्धा आहे. बिनधोक वाटत नाही आहे. भंडाई पण वाटत नाही आहे. 2 आणि 4 ह्या ऑप्शनमध्ये आपल्याला कन्फ्युजन आहे, परंतु आयोगाचं उत्तर तर संपादन असं आहे. ओके, तर ठीक आहे, आपण संपादनवर टिक करूया. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. जोड्याजोडाचा प्रश्न आहे. नामसदृश विशेषण, दर्शक विशेषण, संबंधी विशेषण आणि प्रश्नार्थक विशेषण यांच्या आपल्याला जोड्या जोडायच्यात. तर आपण प्रश्नार्थक विशेषण कसं असेल तर त्याच्यावर आपण डायरेक्ट फोकस करू आणि उत्तर काढण्याचा प्रयत्न करू. ऑप्शन क्रमांक 3 पहा. क साठीचं 3. कोण मनुष्य येऊन गेला. त्यांनी त्याच्या पुढे प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं नाही, पण आपल्याला वाटतं की राईट कोण मनुष्य येऊन गेला हे प्रश्नार्थक विशेषण डचं ऑप्शन 3 हे लागू शकते. ओके, तर डचं ऑप्शन 3 एकाच ठिकाणी दिसतं आपल्याला, तेही ऑप्शन क्रमांक 1 मध्ये डला 3 हे ऑप्शन आहे. तर आपण वेळ न घालवता डायरेक्ट ह्या पहिल्या क्रमांकावर टिक मार्क करूया. ओके, तर ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूया की सहलीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांभाळावे याचा कर्ता कोण आहे. मित्रांनो, कोणी हा शब्द आपण जर विचारला कोणी सांभाळावे तर आपल्याला कर्ता मिळून जातो. कोणी सांभाळावे तर शिक्षकांनी सांभाळावे. तर ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आहे. शिक्षकांनी, शिक्षक हे वाक्यामधला कर्ता आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. देव त्याचे भले करो या वाक्याचा प्रकार कोणता असेल. आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी, विधानार्थी. संकेत तर दिसत नाही आहे, विधान पण दिसत नाही आहे, विद्यार्थ पण दिसत नाही आहे. आज्ञा दिल्यासारखी वाटते की देव त्याचे भले करो. ओके, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूया. तुमची थोरली मुलगी येथे सुखरूप पोचली या वाक्यातील उद्देश आणि विधेय ओळखा. उद्देश काय आहे. उद्देश मुलगी असू शकतो. ओके, मुलगी, तुमची मुलगी उद्देश. आणि सुखरूप पोचली हे आहे विधेय. ऑप्शन क्रमांक 9 ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आहे. 9व्या प्रश्नाचं उत्तर 2 आहे. ओके, 10वा प्रश्न पाहूया की रामानुजन यांनी अवघड गणिते अतिशय सहजपणे सोडून दाखवली या वाक्यातील अधोरेखित शब्द पुढीलपैकी घटक कोणते घटक आहेत. सहजपणे, अतिशय सहजपणे. ओके, गणिते सोडून दाखवली. रामानुजन यांनी गणिते सोडून दाखवली असं पण वाक्य झालं असतं, पण याचं विधेय विस्तार त्यांनी केलेला आहे की अतिशय सहजपणे. अतिशयपणे आणि सहजपणे. ओके, या 2 शब्दांना विधेय विस्तार आपण म्हणू शकतो. तर 10व्या प्रश्नाचं उत्तर 4 आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया की मी त्याला विचारले आहे ना, प्रश्नचिन्ह, आमचे आम्ही पाहून घेऊ. आमच्यामध्ये डॅश डॅश तुला कोणी तोंड घालायला सांगितलं. डायरेक्ट जे उत्तर याचं निघतं आहे. ओके, ऑप्शन क्रमांक 4 करेक्ट आहे. 11वेचं उत्तर 4 आहे. पुढचा प्रश्न पाहूया. डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्प्रचाराच्या विरुद्ध अर्थ सुचवणारा वाक्प्रचार पुढीलपैकी कोणता. डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजे काय तर डोळ्यात तेल घालून पाहणे.
डोळे भरून येणे होत नाही, डोळ्यात धूळ फेकणे पण होत नाही, डोळे उघडणे पण होत नाही, डोळ्यात तेल घालून पाहणे. 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. पालत्या घडावर पाणी म्हणजे काय, की एखाद्याला किती बी समजून सांगा त्याला काही समजतच नाही, त्याला जे करायचं ते करतो, अशा वाक्याची ही म्हण असते की पालत्या घडावर पाणी. म्हणजे त्याला कितीही प्रयत्नांनी समजून सांगितले ओके, तरी तो काय ऐकत नाही, म्हणजेच केलेले प्रयत्न वाया गेले. ऑप्शन क्रमांक 2 13व्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहूया 14वा. खालीलपैकी मिश्र वाक्य कोणते, खालीलपैकी मिश्र वाक्य कोणते असेल. आपण ऑप्शन वाचूया. आम्ही जातो आमच्या गावात, नाही. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो, जेव्हा तेव्हा ही वाक्यरचना आहे. पुढचा प्रश्न ऑप्शन वाचूया. सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरायला जातो. हे पण आपल्याला मिश्र वाक्य वाटू शकतं, पण ते मिश्र वाक्य नाही आहे. बाबा म्हणाले की न्यूयॉर्क हे मोठे शहर आहे. ओके, ऑप्शन क्रमांक 2 पहा की ब आणि ड हे बरोबर आहेत. ओके, 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहूया. गौतमने रोज एक पुस्तक वाचले या वाक्याचे कर्तरी प्रयोगामध्ये रूपांतर कसे होईल. कर्तरी प्रयोगामध्ये कसं रूपांतर होईल, तर गौतम रोज एक पुस्तक वाचतो. ओके, आणि गौतम रोज एक पुस्तक वाचेल. कर्तरी प्रयोग, पुस्तक कोणाकडून वाचलं जाणार आहे, गौतमकडून. कोण पुस्तक वाचेल, गौतम. ओके, कर्ता गौतम आहे. वाक्य कर्तरी प्रयोगामध्ये दोन्हीही वाक्य आपल्याला कर्तरी प्रयोगाचे आहेत असं आपण समजून चलू आणि ऑप्शन क्रमांक 3वर टिक करूया. पुढचा प्रश्न हा उताराचा प्रश्न आहे मित्रांनो, तुम्ही उतारा नीट वाचून घ्या. आपण डायरेक्ट प्रश्नाकडे वळूया. 16वा प्रश्न काय सांगतो की मासिकातील गोष्ट कशाबद्दलची होती. ऑप्शन क्रमांक 3 भारतातील नकाशाचा आरंभ. भूगोल आणि नकाशा या संकल्पना शेकडो वर्षे विकसित होत होत्या, कारण एकेका भौगोलिक घटकाच्या माहितीसोबत टप्प्याटप्प्याने आकलन वाढत गेले. 18वा प्रश्न पाहूया. भूगोलाबद्दलची जाणीव व माणसांचा सांस्कृतिक विकास परस्पर संबंधित आहेत, कारण अ व ब दोन्ही वाचा. भौगोलिक ज्ञानाचा आधार भूप्रदेशांवर वर्चस्व मिळवताना दिसला. भौगोलिक ज्ञानामुळे नैसर्गिक संपत्तीचा आपल्या सुखसोयींसाठी अधिकाधिक वापर होऊ लागला. पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक राजकारणावर भूगोलाच्या ज्ञानाचा काय परिणाम झाला. अ व ब हे ऑप्शन करेक्ट आहे. 20वा प्रश्न पाहूया की या उत्तरासाठी पुढील पैकी कोणते शीर्षक योग्य ठरेल. भूगोल आणि मानवी उत्क्रांती. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणता गट समानार्थी शब्दांचा आहे. राव रंक असामी, रान कंटक गर्द. रान कंटक गर्द, मित्रांनो थोडंसं विचार करा की रान रान म्हणजे मोकळे रान, कंटक गर्द गर्द म्हणजे गडद, नीर म्हणजे पाणी, पंकज म्हणजे कमळ आणि पाणी म्हणजे पाणी. ओके, ह्या 4थ्या क्रमांकामध्ये कुठलाच ताळमेळ लागत नाही आहे. पंकज म्हणजे कमळ आहे, पाणी म्हणजे पाणी, नीर म्हणजे सुद्धा पाणी. ऑप्शन क्रमांक 4 कटतंय. पहिला प्रश्न राव रंक. राव म्हणजे काय, श्रीमंत, आणि रंक म्हणजे गरीब, आणि असामी. असामी म्हणल्यानंतर एक मीपणा असं दाखवण्यासारखं असामी असं होतं आहे. तर इथं पाहूया की तिसरं ऑप्शन पाहूया की मेघ जलद घन. मेघ म्हणजे सुद्धा ढग, जलद म्हणजे सुद्धा, जलद म्हणजे काय की जलद, जल असणारा घटक म्हणजे जलद म्हणजे ढग, आणि घन म्हणजे सुद्धा ढग. ओके, ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणता शब्द अर्थदृष्ट्या समानार्थी शब्द गटामध्ये बसत नाही. ऑप्शन वाचूया. महिला, ललना, सविता, नारी. सविता म्हणजे सूर्य, महिला म्हणजे स्त्रिया, ललना म्हणजे सुद्धा स्त्री, नारी म्हणजे स्त्री. पण सविता म्हणल्यानंतर आपल्याला हा स्त्रीलिंगी शब्द वाटू शकतो, परंतु सविता म्हणजे सूर्य. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, फक्त क बरोबर, बाकी सर्व चूक. ओके, म्हणजे हा समानार्थी शब्द गटामध्ये बसत नाही. प्रश्न फिरवून विचारण्यात आलेला आहे, नीट प्रश्न वाचा, स्टॉप करून वाचा. 23वा प्रश्न वाचूया. गुरुजींनी मला प्रश्न विचारले, तिने गरिबांना पैसे दिले. वरील वाक्यातील क्रियापदे कोणत्या प्रकारची आहेत. द्विकर्मक क्रियापदे आहेत. गुरुजींनी मला प्रश्न विचारले. ओके, प्रश्न विचारले, तिने गरिबांना पैसे दिले, गरिबांना पैसे दिले. ओके, हे द्विकर्मक क्रियापदे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया.
पुढीलपैकी कोणत्या गटामध्ये तत्सम शब्द आहेत? प्रश्न वाचूया. पद म्हणजे पाय, दुग्ध म्हणजे दूध, ग्रास ग्रास म्हणजे आठवत नाहीये, पण ग्रास हा शब्द संस्कृतामध्ये मी कुठेतरी वाचलेला आहे. कर्ण म्हणजे कान, अरण्य म्हणजे जंगल, जल म्हणजे पाणी. घर, हात आणि गाव हे देशी शब्द असू शकतात, ठीक आहे. घर, हात, गाव हे तत्सम शब्द वाटत नाहीत, संस्कृतातून आलेले वाटत नाही आहेत, म्हणून आणि क ऑप्शन मला करेक्ट वाटतंय. हे तत्सम शब्द आहेत. ओके, व क ऑप्शन क्रमांक 4. 25वा प्रश्न पाहूया की वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध होत असेल तर त्याला काय म्हणावे? आपण त्याला स्वार्थी वाक्य म्हणू शकतात. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. इंग्लिश सेक्शन चालू होते. इट इज एक्स्ट्रीमली हॉट टुडे, याचा अर्थ की आज खूप गरमी आहे. तर हे ॲडवर्ब ऑफ डिग्री एक्स्ट्रीमली, ओके, एक्स्ट्रीमली असं दाखवतं आहे, तर ॲडवर्ब ऑफ डिग्री हे ऑप्शन करेक्ट आहे. फ्रिक्वेन्सी, मॅनर, ॲफर्मेशन तर काही दाखवत नाही आहे. ॲडवर्ब ऑफ डिग्री करेक्ट आहे. 27वा प्रश्न पाहूया. आयडेंटिफाय द सेंटेन्स रिटन इन करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ओके, ऑप्शन क्रमांक 1 वाचा. पीटर वॉज टॉट टू सिंग बाय मिस्टर प्राइस. टीम वॉज स्टार्टेड टू रिस्पेक्ट बाय हिज कलीग्स. आय एन्जॉयड टेकिंग द चिल्ड्रन टू द झू. दे सॉ हिम क्लाइम्बिंग ओव्हर द फेन्स. करेक्ट पॅसिव्ह आपल्याला काय आहे की बा पीटर वॉज टॉट टू सिंग बाय मिस्टर प्राइस. ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट आहे. 27चं उत्तर आहे 1. 28वा प्रश्न पाहूया. द सन हॅज रिपन द फ्रूट. सूर्याने फळे पिकवली. ओके, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द पॅसिव्ह स्ट्रक्चर रिस्पॉन्डिंग टू द ॲक्टिव्ह वॉइस स्ट्रक्चर अबोव. मित्रांनो, ए ऑप्शन हे करेक्ट सांगतं की द फ्रूट इज रिपन्ड बाय द सन. हे करेक्ट पॅसिव्ह स्ट्रक्चर आहे. ओके, ॲक्टिव्ह स्ट्रक्चर आहे की द फ्रूट इज रिपन्ड बाय द सन. द फ्रूट हॅज बीन रिपन्ड बाय द सन असं काय होऊ शकत नाही, सूत्रामध्ये बसत नाही आहे. तर याचं ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच ए ओनली की द फ्रूट इज रिपन्ड बाय द सन. 29वा प्रश्न पाहूया की द वर्ड फॉर्म ऑफ द गिवन नाउन वर्ड फ्रोस्ट. फ्रोस्ट, फ्रीज असं मी कुठेतरी वाचलेलं आहे. फ्रोस्ट, फ्रीज. ओके, फ्रीजचाच एक घटक म्हणण्यापेक्षा आपण फ्रीजलाच साजेसा असा शब्द आहे की फ्रोस्ट आहे. ओके, डिफ्रोस्ट, फोस्टर, फ्रुक्टिफाय. ओके, ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आहे की फ्रीज, फ्रोस्टला फ्रीज हा शब्द करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया 30वा. आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्स. म्हणजे परिस्थितीदर्शक वाक्य कोणते असेल? ओके, तर आपण याचं उत्तर पाहूया की इफ ही लेफ्ट हिज बायसिकल समवन विल स्टील इट. इफ यू ट्राय अगेन यू वुड बी सक्सेसफुल. ओके, तर मित्रांनो याचं उत्तर आपण ऑप्शन क्रमांक 4 पाहूया की इफ वी हॅड फाउंड हिम अर्लियर वी कुड हॅव सेव्ड हिज लाईफ. इथं कंडिशन दाखवली जाते की जर आपण त्याला लवकरात लवकर शोधलं असतं तर आपण त्याचा जीव आपण वाचवला असता. की ऑप्शन क्रमांक 4 करेक्ट आहे. 30व्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया की नन ऑफ अस न्यू द वे. आमच्यापैकी कोणालाही मार्ग माहीत नव्हता. द करेक्ट क्वेश्चन टॅग क्वेश्चन फॉर द सेंटेन्स अबोव विल बी नन ऑफ अस डिड वी. ओके, मित्रांनो लक्षात घ्या क्वेश्चन टॅगचं की होकारार्थी वाक्याचा नेहमी नकारार्थी क्वेश्चन टॅग होत असतो आणि नकारार्थी वाक्याचा होकारार्थी क्वेश्चन टॅग होत असतो. ओके, नन ऑफ अस द न्यू द वे. ओके, हे निगेटिव्ह वाक्य वाटतं की नकारार्थी वाटतं की आमच्यापैकी कोणालाही मार्ग माहीत नव्हता. तर त्याच्या पुढंच नाही का असा प्रश्न विचारण्यात आल्यासारखा आहे हा की डिड वी. ओके, ऑप्शन क्रमांक 2 पहा, सी ओनली. पुढचा प्रश्न पाहूया. द डॉग दॅट बार्क्स डज नॉट बाईट. भुंकणारा कुत्रा चावत नाही असं याचं त्यांनी अंडरलाईन केलेलं आहे. दॅट डज नॉट बाईट. ओके, द अंडरलाईन वर्ड्स काय आहे मित्रांनो? याचं उत्तर आहे की ते दॅट बार्क्स म्हणजे
तो भुंकणारा कुत्रा. तो ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट आहे. याचं ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे हा. ओके, 32चं उत्तर आहे 1. 33वा प्रश्न पाहूया. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द वन वर्ड सबस्टिट्यूट ऑफ द गिवन सेंटेन्स, अ डिसिजन विच कॅनॉट बी अल्टर्ड ऑर विथड्रॉन. हे इरिव्होकेबल हे असं वाक्य आहे. ओके, अ डिसिजन विच कॅनॉट बी अल्टर्ड म्हणजे असा निर्णय जो की बदलला जाऊ शकत नाही किंवा रद्द केला जाऊ शकत नाही. हे इरिव्होकेबल वाक्य आहे. ओके, म्हणजेच काय, अ डिसिजन विच कॅनॉट बी इरिव्होकेबल. ओके, ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया की द वर्ड सॅन्ज्युइन इज सिनॉनिमस विथ द वर्ड ऑप्टिमिस्टिक. ओके, द वर्ड सॅन्ज्युइन आपण पाहू शकतो गुगलवर की सॅन्ज्युइनला सिनोनिम समानार्थी शब्द ऑप्टिमिस्टिक आहे. ओके, ऑप्शन क्रमांक सी ओनली. 34चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. Adversities provoke one to one's best efforts. Select the correct alternative to complete the sentence meaningfully. Okay, adversities provoke one to put forth one's best efforts. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. पुट फोर्थ म्हणजे की पुढे जाऊ देणे, चालू ठेवणे. ओके, पुट फोर्थ म्हणजे. पुढचा प्रश्न पाहूया. 36वा. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द इडियम म्हण अंडरलाइंड इन द फॉलोइंग सेंटेन्स. शी इज लीडिंग द डॉग्स लाईफ ॲज हर हजबंड इज ॲन अल्कोहोलिक अँड विदाउट अ जॉब. ओके, अ लाईफ ऑफ अ मिझरी हे राईट आहे. अ लाईफ इन विच पार्टनर्स आर कॉन्स्टंटली क्वारलिंग. शी इज लीडिंग डॉग्स लाईफ ॲज हर म्हणजे काय की बुवा लीडिंग हर, शी इज लीडिंग अ डॉग्स लाईफ म्हणजे कुत्र्याचं जीवन जगणे अशा ह्या म्हणण्यासारखी ही इडियम आहे, ही फ्रेज आहे की तिचा नवरा दारुड्या असल्यामुळे तिला कुत्र्यासारखं जीवन जगावं लागत होतं, असं ह्या इंग्लिश वाक्याचा अर्थ आहे. ठीक आहे, लाईफ ऑफ मिझरी हे करेक्ट, याला ऑप्शन बसतंय ऑप्शन क्रमांक 1 ए ओनली. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. 37वा प्रश्न आहे हा. दे हॅव अ ह्यूज रिझर्व ऑफ लॅटेंट टॅलेंट. आयडेंटिफाय द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइंड वर्ड. लॅटेंट म्हणल्यानंतर सापेक्ष असा याचा अर्थ होतो. ओके, पण त्यांनी म्हणलं की मीनिंग, करेक्ट मीनिंग काय असू शकतो. लेटेस्ट, रिसेंटली, मॉडर्न, ॲडमायरेबल टॅलेंट पण असू शकत नाही, पण अनसीन, लॅटेंट, सापेक्ष. आपल्याला 37चं उत्तर 1 आहे, म्हणजेच अनसीन हे उत्तर करेक्ट आहे. ओके, 37चा ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मॅच द फॉलोइंग. 38वा प्रश्न आहे. इसेंट्रिक, इनफॉलिबल, फॅनेटिक, थेइस्ट. फॅनेटिक म्हणजे काय की बुवा म्हणजे काय म्हणते की बुवा ते ह्याचं आपण फॅनेटिकवर लक्ष देऊया की अ पर्सन विथ नॅरो रिलिजियस व्ह्यूज. ओके, म्हणजे त्यांना याच्यामधून काय सांगायचं की बुवा एक रिलिजियस पर्सन विथ नॅरो रिलिजियस व्ह्यूज म्हणजे संकुचित वृत्ती असलेले, संकुचित मन असलेलं एक धार्मिक ज्याची भावना आहे असा फॅनेटिक मनुष्य. ओके, तो ऑप्शन क्रमांक सी जर पाहायला गेलं तर 4 हे 2 ठिकाणी आहे. आपण दुसरं पाहूया. इसेंट्रिक. आता इसेंट्रिक जर पाहायला गेलं तर मॅन ऑफ अ स्ट्रेंज हॅबिट्स. इसेंट्रिक एक वेगळा शब्द आहे की बुवा अंतरापासून, सेंटरपासून च्या अंतरावर असणे. ओके, तर याचं उत्तर काय म्हणतात त्याला, एचं ऑप्शन काय आहे की 2 आहे. ओके, एचं ऑप्शन 2 एकाच ठिकाणी लागते. मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 पहा की एचं उत्तर 2 सांगते ते अ मॅन विथ स्ट्रेंज हॅबिट्स. इनफॉलिबल म्हणजे काय, द पर्सन हू कॅनॉट मेक एनी मिस्टेक्स. इनफॉलिबल म्हणजे काय की न चुकणारा. फॅनेटिक म्हणजे काय, द पर्सन विथ नॅरो, संकुचित वृत्ती असलेले, संकुचित धार्मिक वृत्ती असलेली जी दृष्टी आहे असा तो. आणि थेइस्ट म्हणजे काय, द पर्सन हू बिलीव्ज इन गॉड म्हणजे आस्तिक. ओके, ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आहे. 38वेचं उत्तर आहे 3.
पुढचा प्रश्न पहा. सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विथ द वर्ड स्पेल्ड करेक्टली. आता नीट पहा. अटेंडन्स हा शब्द करेक्ट वाटतोय. कॅलेंडर पण करेक्ट आहे. डिटर्जंट पण करेक्ट आहे. एम्परर म्हणजे सम्राट, डिटर्जंट म्हणजे निर्मा, कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका, अटेंडन्स म्हणजे हजेरी. ओके, ऑप्शन क्रमांक 3 पहा. हे करेक्ट स्पेल्ड वर्ड्स वाटले. 39चा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. आय ऑलवेज सी आय टू आय विथ माय सिस्टर. द अंडरलाईन इडिओम इन द सेंटेन्स अबव मीन्स स्टेअर ॲट. स्टेअर ॲट होऊ शकत नाही, सपोर्ट पण होऊ शकत नाही, सी क्लोजली पण होत नाही, ॲग्री विथ. ॲग्री डोळ्यात डोळे घालून बोलणे म्हणजे सहमती दर्शवण्यासारखी ही कृती आहे. तो ऑप्शन क्रमांक डी करेक्ट आहे. तो ऑप्शन 40वेचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डी ओनली. पुढचा प्रश्न पाहूया. हा पॅसेज ओरिएंटेड प्रश्न आहे. तुम्ही पॅसेज नीट वाचून घ्या, स्टॉप करून वाचून घ्या. ओके, पुढच्या यावर डायरेक्ट आपण प्रश्नाकडे जाऊया. आता यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे की 41वा प्रश्न काय आहे की द पॅसेज शोज दॅट. याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए डिजिटल कनेक्टिव्हिटी एक्सपर्ट्स आर कन्सर्न्ड विथ व्हेकल युजर्स अँड कन्झ्युमर्स. पुढचा प्रश्न पहा. 42वा की इंटिग्रेटेड सिस्टम ऑफ ट्रान्सपोर्टेशन शूड मेनली थिंक ऑफ. याचं उत्तर आहे सेफ्टी अँड एक्सपिरियन्स ऑफ द युजर्स, व्हेकल युजर्स. पुढचा प्रश्न आहे की व्हेकल युजर्स आर रिलक्टंट टू यूज इलेक्ट्रिक व्हेकल्स बिकॉज they are concerned with cost of EVs and range of average gained per liter of fuel. ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आहे, सी ओनली. 44वा प्रश्न पाहूया की ऑफ द चॅलेंजेस डिस्कस्ड इन द पॅसेजेस इज अबाउट वन ऑफ द. काय म्हणते की हू विल पे द मेंटेनन्स कॉस्ट ऑफ द बॅक एंड इन्फ्रास्ट्रक्चर. 44चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. द फ्रेज बाय लिप्स अँड बाउंड्स यूज्ड इन द पॅसेज मीन्स व्हेरी फास्ट, रॅपिडली, बाय लिप्स अँड बाउंड्स. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. ही न्यूज हाऊ टू ब्रेक इन हॉर्सेस. डिसिप्लिन, ब्रेक इन हॉर्सेस. द अंडरलाईन इडियम फ्रेज अबव मीन्स डिसिप्लिन. ओके, ब्रेक इन हॉर्सेस म्हणजे काय की डिसिप्लिन म्हणजे आज्ञाधारकता. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. द बॉय हू इज वेअरिंग अ ग्रीन शर्ट इज माय स्टुडंट. हे हू इज वेअरिंग अ ग्रीन शर्ट हे काय दाखवते की ॲडजेक्टिव्ह दाखवते. ओके, विशेषण दाखवते की तो ग्रीन शर्ट म्हणजे हिरवा शर्ट घातलेला मुलगा हा माझा विद्यार्थी आहे. हे अंडरलाईन फ्रेज कोणती आहे की ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे ते. ओके, पुढचा प्रश्न पाहूया की शॅल आय बाय अ स्कूटर. द मॉडल इन द स्ट्रक सेंटेन्स अबोव हॅज बीन यूज्ड टू एक्सप्रेस सीकिंग परमिशन. ओके, शाल आय बाय अ स्कूटर म्हणजे मी स्कूटर विकत घेऊ का. तर ही एक परमिशन आहे की बुवा एक परमिशन मागितल्यासारखं आहे की बुवा मी स्कूटर विकत घेऊ का. ओके, सी ओनली. 48चं उत्तर आहे 3. चूज द करेक्ट सेंटेन्स. ही हॅज बीन वर्किंग फॉर 2 months. ही हॅज बीन तो 2 महिन्यापासून काम करत आलेला आहे. हे करेक्ट सेंटेन्स आहे. पुढचं वाचूया की ही वॉज स्लेप्ट व्हेन द थीफ ब्रोक इन. हे चुकीचं आहे. ही वॉज स्लेप्ट व्हेन म्हणजे चोर आल्यानंतर तो झोपला असं होऊ शकत नाही. ही हॅज गॉन टू पुणे येस्टरडे हे सुद्धा होऊ शकत नाही. तो पुण्याला गेला काल असं होऊ शकत नाही. ओके, वी हॅव गॉन देअर लास्ट वीक. आम्ही तेथे मागच्या आठवड्यामध्ये गेलो होतो. गॉन मागच्या आठवड्यामध्ये गेलोय असं होऊ शकत नाही. ओके, तर ऑप्शन 1 मला करेक्ट वाटतं की ही हॅज बीन वर्किंग फॉर 2 months. ओके, सीन्स पण झाला असतं पण ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट आहे. फिल इन द ब्लँक फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. शी हॅज बीन मिसिंग सिन्स मंडे लास्ट. सिन्स मिसिंग फ्रॉम मंडे लास्ट होऊ शकत नाही. फॉर मंडे लास्ट पण वाटत नाही आहे. ड्युरिंग मंडे लास्ट तर वाटतच नाही आहे. सिन्स म्हणजे मंडे लास्ट म्हणजे खूप काही वेळापासून. शी इज मिसिंग, शी हॅज बीन मिसिंग. ओके, ऑप्शन क्रमांक 1 पहा की सिन्स येते करेक्ट बसतंय.
मित्रांनो, ह्या पार्टमध्ये आपण 50च प्रश्न पाहूया. पुढच्या पार्टमध्ये आपण या प्रश्नपत्रिकेचे उरलेले 50 प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.